श्री नागदेवताय नमः. नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील अनेक भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. या सुंदर परंपरेमागे एक भावस्पर्शी आख्यायिका सांगितली जाते. खूप वर्षापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक देवी होती. तिचा भाऊ सत्तेश्वर होता. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरचा अचानक मृत्यू झाला. भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून सत्तेश्वरी दुःखाने व्याकुळ झाली. तिने अन्न पाणी त्यागले आणि आपल्या भावाच्या आठवणीत रडत बसली. तिचे भावावर अपार प्रेम आणि श्रद्धा पाहून नागदेवता प्रसन्न झाले. तेव्हा सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. सत्तेश्वरीने त्या नागाला आपला भाऊ मानले आणि मनोभावे त्याची पूजा केली. तिचे प्रेम पाहून नागदेवतेने तिला आशीर्वाद दिला. जी बहीण श्रद्धेने मला आपला भाऊ मानून माझी पूजा करेल, तिच्या भावाचे मी सदैव रक्षण करीन. अशी ही कथा भावा बहिणीच्या प्रेमाचे सुंदर प्रतीक बनली. म्हणूनच आजही अनेक ठिकाणी नागपंचमीच्या आदल्या दिवशी बहीण भावासाठी उपवास करतात आणि नागदेवतेला भाऊ मानून त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतात. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून बहीण आपल्या भावासाठी प्रार्थना करते. माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभो, त्याचे सदैव संकटापासून रक्षण होवो, त्याच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. ही केवळ एक पूजा नाही, हे आहे बहिणीच्या मनातील भावासाठीचे निस्सीम प्रेम. नागदेवता सर्वांच्या भावाचे रक्षण करो. सर्व भावा बहिणींचे प्रेम सदैव असेच अतूट राहो. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.